बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि संग्रहालयाचे लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राजर्षी शाहू महाराजांनी बसवलेल्या जयसिंगपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आणि स्मारक उभारले जात आहे. म्हणजे खरं तर इथल्या नागरिकांसाठी आजचा दिवस म्हणजे दिवाळी आहे. समोर कितीही बलाढ्य शत्रू असला तरीही बुद्धी, चातुर्य, साहसाच्या बळावर त्याच्यावर मात करता येते. याची प्रेरणा महाराजांच्या या पुतळ्याद्वारे आपल्याला मिळणार आहे. या पुतळ्याद्वारे जयसिंगपूरकरांची 50 वर्षापासूनची प्रलंबित मागणी पूर्ण झाली असल्याचे याप्रसंगी नमूद केले. जयसिंगपूरला गेल्या 2.5 वर्षात 450 कोटी रुपयांचा निधी दिला असून या निधीतून शहरात अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. आताही रेल्वे ओव्हरब्रिज आणि इतर कामांसाठी निधी लागला तर तो अवश्य दिला जाईल असेही यावेळी सांगितले. येथील मतदारांनी महायुतीचा आमदार आणि खासदार दोन्ही निवडून देऊन जो विश्वास दाखवला आहे तो नक्की सार्थ ठरू असे याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर जिल्ह्याची पुरातून मुक्तता करण्याला प्राधान्य दिले असून ते कामही लवकरच सुरू होईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पहलगाम हल्ल्याला जे कोणी जबाबदार असतील त्यांना सोडले जाणार नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा दहशतवादाला जशास तसे प्रत्युत्तर देतील. हा नवा भारत असून घुस के मारेंगे ही सर्व देशवासियांची भावना आहे. त्यामुळे पाकिस्तानाला नक्की अदल घडवली जाईल असे यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले. जयसिंगपूर तालुक्यासाठी गेली 25 वर्ष सतत कार्यरत राहिल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातून उल्लेखनीय कामगिरी करणारे तरुण तरुणींनाही या कार्यक्रमात गौरवण्यात आले. यावेळी कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती, आरोग्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, किसन वानखेडे, माजी आमदार सुजित मिंचेकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र माने, गोकुळचे संचालक संजय पाटील येड्रावकर आणि जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी, कर्मचारी तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि कोल्हापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.